मी कुडुस्कर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. श्री महाकाल संघाला मी विनंती करेन, आमच्या कमिटीच्या वतीने पूर्ण 40+ वतीने आपण थोडी घाई करायची आहे मित्रांनो. आता फक्त आणि फक्त 1 तास राहिलेले आहे सूर्यास्तासाठी. 2 पूर्णच्या पूर्ण मॅचेस खेळवायच्या, त्यानंतर इथलं सर्वच्या सर्व अरेंजमेंट आवरून सर्वांना घरी जायचं. धन्यवाद. त्वरित मॅच सुरू करायची आहे. मी कुडुस्कर संघाने आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत मैदानांमध्ये. मॅच सुरू होते ठीक 4:40 वाजता मित्रांनो. पुढच्या 45 मिनिट्समध्ये मॅच संपली पाहिजे. 4 षटकांचा हा सामना राहील. मी कुडुस्कर संघाकडनं 2 आघाडीचे फलंदाज. कृपया पुन्हा एकदा विनंती असेल सर्वांना की आपण आपला 13th मॅन पाठवायचा आहे, सो दॅट आपल्याला सर्व खेळाडूंची नावे इथे कळतील सध्या खेळत असलेल्या. आपल्या रेकॉर्ड किपिंगला ते नक्कीच हेल्पफुल असेल. दरम्यान 2 फलंदाज, आघाडीचे फलंदाज मी कुडुस्कर संघाकडनं मैदानामध्ये. ट्वेल्थ 13 मॅन जो पण कोणी अवेलेबल असेल त्यांना कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी पाठवायचं आहे. आम्हाला पंचांकडनं काहीतरी इशारा येतो आहे. आम्हाला इकडच्या रिसिव्हरमध्ये आवाज नाही येते पंच. दरम्यान श्री महाकाल संघाकडनं पहिलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं शतक घेऊन होतं ते दिलेश. दरम्यान पहिला चेंडू, निर्धावाचा चेंडू. पंचांकडनं आम्हाला निर्णय येतोय वाईट बॉल आहे. संघाचं खातं उघडलं जात आहे अतिरिक्त धावेच्या रूपाने. धावसंख्या होती ती 1. दरम्यान फलंदाजांची नावं आम्हाला अजूनही कळली नाही आहेत मित्रांनो. दरम्यान दुसरा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेला आहे. बॉलिंगवर पुन्हा एकदा दिले सज्ज होताना. दरम्यान सामना करतो अशोक आणि सुरेखा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेल्या चेंडू दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 2. अशोक यांच्या बॅकमधनं आलेला हा फटका होता 1 धावेच्या रूपाने. पहिलं षटक प्रगतीपथावर. दरम्यान आजच्या दिवसातला हा शेवटून दुसरा सामना. दरम्यान पुढचा चेंडू आणि सुरेखा खेळून काढलेला चेंडू. दरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावावर समाधान मानवलं. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3. दरम्यान पुन्हा एकदा अशोक. दिलेश आपल्या बॉलिंग मार्क पुन्हा एकदा सर्च होताना सामना करतील अशोक. बरोबर दिलेश यांचा पुढचा चेंडू. सामना करतील अशोक आणि सुरेख असा हा लॉफ्ट शॉट खेळलेला आहे. अशोकांच्या बॅटमधून चेंडू जातोय बाउंड्रीकडे. दरम्यान क्षेत्ररक्षण करून चेंडू परत येईपर्यंत 2 धावा ढाळून काढलेल्या आहेत. त्यात 2 धावेबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. आपल्याला धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते ती 5. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. चांगलीशी अशी फलंदाजी सुरुवात आपल्याला जी बघायला मिळते ती मी कुडुस्कर संघाकडनं. दरम्यान पुढचा चेंडू आणि सुरेख असा फटका बघायला मिळतो आपल्याला. हवेमध्ये चेंडू जातो सीमापार. षटकार. सुरेख अशी बॅटिंग आपल्याला बघायला मिळते ती अशोकांच्या माध्यमातून. कारण आपण बघतोय पहिल्या षटकाच्या दरम्यान पुढचा चेंडू तेवढा सुरेख फटका. हवेतून शॉट्स बघायला मिळतो. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. डीजे बॅटिंग आपल्याला बघायला मिळते ती अशोकांच्या बॅटमधनं. मागच्या
दोन चेंडूंवर बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्येचा जो थांबलेला धाव फलक होता तो 12 धावांनी अचानक वाढलेला. मागच्या 2 धावांमध्ये धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 17. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 17. बिनबाद 17. अजूनही आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानात. पुढचं षटक जय श्री महाकाल संघाकडनं घेऊन येतील ते दीपक. संतोष. धन्यवाद संतोष. धन्यवाद पंच. दरम्यान संतोष आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक सामना करतील ते पुन्हा एकदा मुक्तार. बघूया. आणि मुक्तार यांनी हा कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेल्या चेंडू दरम्यान क्षेत्ररक्षण परत येईपर्यंत दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा तेवढ्याच वेगाने घेतली जाते. मला वाटतं पूर्ण झालेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ होत्या. 2 धावांबरोबर धावसंख्या होती ती 19. सुरेख असं फलंदाजी बघायला मिळते आपल्याला मी कुडुसकर संघाकडनं. मला वाटतं प्रत्येक संघात इकडे टार्गेट असावं की आपण कमीत कमी 60 ही धावसंख्या पार करून एवढा टप्पा तरी आपण पार केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण गोलंदाजीला येऊ तेव्हा एवढ्या धावा आपल्याला डिफेंड करायला पाहिजेत. एवढं नक्कीच प्रत्येकाचा टार्गेट असेल. त्या दिशेने आपल्याला मी कुडुसकर संघ जाताना दिसतात. पुढचा चेंडू सुरेख असा हवेत खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक येतो. चेंडू खाली. बघूया झेल बाद होतोय का. आणि या सुरेख झेल घेतलेला आहे क्षेत्ररक्षकाने आणि गडी बाद होतो तो मी कुडुसकर संघाचा मुक्तार याच्या रूपाने. सुरेख फटका होता पण फटका काही सीमापार जाऊ शकला नाही. तेवढी सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला श्री महाकाल संघाकडनं. गडी बाद होतोय मी कुडुसकर संघाचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव आहे मनोज. मनोज येतोय मुक्तारांची जागा भरून काढण्यासाठी. दरम्यान पुढचा चेंडू संतोष. सामना करतील ते मनोज. बघूया. आणि सूर्यकाचा फटका. मनोज लो फुलटॉस होता. सूर्यकाचा फटका मनोज यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतो. दरम्यान 2 धावा पळून काढलेल्या आहेत. तिसऱ्या धाव तर नक्कीच प्रयत्न नसेल. 2 धावांबरोबर धावसंख्येमध्ये वाढ आणि ती पोहोचते ती 21. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. 21 धावा आपल्याला बघायला मिळतात त्या मी कुडुसकर संघाकडनं. पुढचा चेंडू संतोष आणि सुरेख असा फटका. चेंडू जातो सीमा पार. षटकार. तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. धन्यवाद डीजे. मला वाटतं ज्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मी कुडुसकर संघाकडनं असं वाटतं की कमीत कमी 60 धावा तरी त्यांच्या बॅटमधून येतील पहिली फलंदाजी करताना. आणि टार्गेट कमीत कमी 60 धावांच्या वर असेलच. सध्याचा नेट रन रेट बघता. दरम्यान पुढचा चेंडू संतोष. सामना करतील ते मनोज. आणि पुन्हा एकदा मिस टाइम झालेला हा फटका. दरम्यान नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. चेंडू क्षेत्ररक्षण परत येईपर्यंत 2 धावा केला. तिसरा धाव तर नक्कीच प्रयत्न असेल. आणि हा प्रयत्न बघूया. प्रयत्न कंप्लीट फसलेला आहे. गडी बाद होतोय. मनोज यांच्या रूपाने तिसरी आणि चौथी धाव घेताना अजून एक हादरा आणि झटका बसतो तो मी कुडुसकर संघाला. मनोज यांच्या रूपाने गडी बाद होतोय. तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंक. लॉंग ऑफच्या दिशेने अगदी सीमारेषेला टच. मला वाटतं कॅचची नक्कीच वाट बघत असतील. दरम्यान पुढचा एक चेंडू संतोष. सुरेख आपल्याला पुन्हा एकदा मिस टाइम. पण चेंडू खूप जास्त उंचीवर गेलेला आहे. चेंडू पडता नो मॅन्स लँड मध्ये फील्ड होऊन परत येईपर्यंत 2 धावा नक्कीच पळून काढल्या जातील. 2 धावेबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होती ती 31.
पंचांचा आम्हाला इशारा येतोय की षटक संपलेला आहे. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 31. सरासरी 15.5 धावा प्रति षटकामागे इथे चालू आहेत. तशाच जर चालू राहिलं तर चौथ्या षटकाच्या अखेरीस कमीत कमी आपल्याला 60 धावा इथे बघायला मिळतील. दरम्यान नवीन फलंदाज रुखसार आपला स्टन्स घेताना आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते स्वतः अमोल पाटील. गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली तर माननीय श्री नरेशजी माऊली यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. अमोल यांच्यासाठी ऑफर आलेली आहे. दरम्यान अमोल आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सामना करते ते रुखसार. दरम्यान पहिला चेंडू, तिसरा षटक आणि सुरेख असा हा चेंडू एका धावेवर समाधान मानलं लागेल ते मिरकुडूसकर संघाला. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 32 ॲट द लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. दरम्यान तिसरं षटक, दुसरा चेंडू अमोल सामना करतील ते अशोक अजूनही आणि हा बॅटचा कट घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. दरम्यान धावतीचा प्रयत्न होताना दरम्यान ह्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. ओव्हर बाईज प्लस एक बॅट कट. अच्छा, 2 धावा मिळाल्या त्या या चेंडूवर अशोक यांना. मिरकुडूसकर संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 34. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ. दरम्यान अमोल सामना करते ते पुन्हा एकदा अशोक. बघूया दरम्यान सूर्यकाचा फटका अशोकांच्या बॅट मधून चेंडू जातोय आणि सीमा पार षटकार. आतापर्यंत अशोक यांनी टोटल खेळलेल्या चेंडूमधून 25 धावांची त्याची वैयक्तिक खेळी आपल्याला पाहायला मिळते मिरकुडूसकर संघासाठी. संघाची एकूण धावसंख्या आहे 40. दरम्यान अमोल सामना करते पुन्हा एकदा अशोक. सुरेख असा चेंडू स्टंपच्या एकदम तंतोतंत वरून गेलेला चेंडू. अंपायरचा काही एक इशारा नाहीये. व्हॅलिड बॉल आपण याला बोलू शकतोय. सुरेख असं क्रिकेट पाहायला मिळतं आपल्याला. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित अंबाडीवाडा परिसर यांनी आयोजित केलेली टुर्नामेंट. दरम्यान सुरेख असा पुढचा चेंडू गोलंदाज अमोल यांच्या रूपातून. मागचे 2 चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतात आपल्याला. सुंदर असं कमबॅक आपण ज्याला म्हणतो जे अमोल यांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतं. कारण मागच्या 3ऱ्या चेंडूवर आपल्याला षटकार बघायला मिळतं. त्यानंतर 2 डॉट बॉल. दरम्यान शेवटचा चेंडू अमोल यांच्या माध्यमातून. दरम्यान सुरेख असा हा चेंडू सुद्धा आपण बोलू शकतोय. नक्कीच हा डॉट चेंडू होता पण चेंडूने अशी दशा आणि दिशा घेतली की एक धाव आपल्याला अतिरिक्त धाव आपल्याला बघायला मिळाली इकडे. दरम्यान धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 41. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 41. या षटकामध्ये आपल्याला टोटल 10 धावा मिळालेल्या आहेत. 1 षटकार आणि 4 अतिरिक्त धावा. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत ते श्री महाकाल संघाकडनं जतीन. जतीन यांची सकाळपासून आपण बॉलिंग बघतोय. मला इथे मी स्कोअर कार्ड लिहित असताना 2-3 वेळा मला इनपुट पण आले होते की जतीन यांची बॉलिंग आपल्याला सकाळपासूनच खूप छान अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पूर्ण या आजच्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला बघायला मिळते. बघूया आजच्या दिवसातलं त्यांचं हे मला वाटतं शेवटचं षटक असेल. आपल्या संघासाठी किती धावा रोखतात कारण त्याचीच आता नितांत गरज मला वाटते. स्कोअर कार्ड ऑलरेडी 41 वर
41 वर पोहोचलेले. दरम्यान जतीन सामना करते पुन्हा एकदा अशोक. दरम्यान सुरेख असा अशोकांच्या बॅटमधून फटका, थोडा मिस टाइम वाटतो आपल्याला. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 42. शेवटचं षटक जतीन यांच्या माध्यमातून पहिलाच चेंडू. शिल्लक राहिलेला 5 चेंडूवर बघूया किती धावा मिळतात त्या मी कुडुसकर संघाला. दरम्यान रुखसात यांनी कार्पेटच्या सहाय्याने खरोखर स्वीप केलेला चेंडू. दरम्यान एकच धावा मिळेल. आणि या चेंडूवर एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती 43. शेवटचं षटक, पहिल्या डावातलं शेवटचं षटक. जतीन, तुम्हाला सांगितलं होतं मी तसंच, पहिले 2 चेंडू तरी त्यांच्या माध्यमातून तसेच पडलेले आहेत जसं मी उल्लेख केलेला होता. दरम्यान तिसरा चेंडू सुरेख असा खेळून काढलेला चेंडू आणि चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय. फिल्डरच्या डोक्याच्या वरून आपल्याला मिळतो तो चौका. डीजे आजच्या दिवसातला शेवटचा सामना, तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना, जीवी स्पोर्ट्स वर्सेस वासिन चॅलेंजर्स. माझा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असेल. आम्ही अपेक्षा करतो तुम्ही ग्राउंडमध्येच असाल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. दरम्यान जतीन पुन्हा एकदा सज्ज होताना सामना करतील ते अशोक. बघूया. आणि या चेंडूवर पुन्हा एकदा मिस टाइम दिलेला शॉट. दरम्यान फलंदाजांचा जीव पणाला लागतोय 2 धाव पळून काढण्यासाठी आणि त्या पूर्ण सुद्धा करतायत. धावसंख्येमध्ये वाढ 49. शेवटच्या षटकामधील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आपल्याला खूप सुंदर इकडे सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळतं. तेवढं सुंदर क्रिकेट खेळलं जातं या 40+ दिग्गज खेळाडूंकडनं. दरम्यान पुढचा चेंडू जतीन सामना करते पुन्हा एकदा अशोक. सुरेख असा हा कट केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. चेंडू जातोय सीमा रेषेकडे. दरम्यान चेंडू फील्ड होऊन परत येईपर्यंत 2 धावा पळून काढलेल्या आहेत. धावसंख्येमध्ये वाढ 51. अंदाजापेक्षा थोड्या धावा कमी पडलेल्या आहेत. तिसरी ओव्हर म्हणावी तशी पडलेली आहे मला वाटतं जय महाकाल संघाकडनं. दरम्यान डावातला शेवटचा चेंडू जतीन सामना करते पुन्हा एकदा अशोक, ज्यांनी मॅक्सिमम स्ट्राईक घेतली आहे पूर्ण डावामध्ये. सुरेख असा फटका अशोकांच्या माध्यमातून बघायला मिळतो. तेवढा सुरेख झेल बघायला मिळतो आपल्याला वाईडिश लॉंगॉनकडे आणि गडी बाद होतोय शेवटच्या चेंडूवर अशोकांच्या रूपाने. धावसंख्या स्थिरावलेली आणि ती आहे 51. जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे ती जय श्री महाकाल संघासाठी. शेवटपर्यंत नाबाद राहिलेले आघाडीचे फलंदाज अशोक. मी स्कोर कार्ड आमच्या स्कोर कार्डांना विनंती करेन का आपण टोटल काउंट करायचं आहे, कारण त्यांनी पहिल्या बॉलच्या स्ट्राईक पर्यंत पासून तर शेवटच्या बॉलपर्यंत स्ट्राईक आपल्याचकडे ठेवली आणि मॅक्सिमम बॉल खेळून काढले. रन्सचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि त्याच अशोक या फलंदाजाची टोटल धावसंख्या 35. 16 चेंडूंमध्ये 35 धावांची खेळी केलेली आहे. 51 मधल्या 35 धावा अशोकांच्या नावाने. मी विनंती करेन मी कुडुसकर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण बघू शकता सावली एकाच बाजूला गेलेली आहे. सूर्यास्त व्हायला तासापेक्षा जास्त वेळ नाही लागणार आहे. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. श्री महाकाल संघाने 2 आपल्या आघाडीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचं आहे. प्रेक्षक हो ऑनलाईन जे आपण बघताय यूट्यूब जीवी स्पोर्ट्स वर्सेस वासिन चॅलेंजर्स, कृपया आपल्याला अजून एक कॉल, आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचं आहे. जीवी स्पोर्ट्स आणि वासिन चॅलेंजर्स, धन्यवाद. शेवटचा पुकार यायचा आहे. दरम्यान मला सांगायला जे आमचे प्रेक्षक ऑनलाईन स्ट्रीमिंग थ्रू ही स्पर्धा बघतायत त्यांना सांगायला नक्कीच आवडेल, स्पर्धेचे आयोजन गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित अंबाडीवाडा परिसर 40+ प्रीमियर लीग वर्ष 2026
याचं आगळं वेगळं आयोजन केलेलं आहे ते गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अंबाडी परिसर यांच्या माध्यमातून. आपण बघतोय की आजपर्यंत टोटल 15 संघांनी या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला होता. 3 दिवस, आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. प्रत्येक दिवशी आपण सामने खेळवले आहेत, लीगचे सामने. उद्या आपण पुन्हा 2 लीगचे सामने खेळवणार आहोत आणि त्यानंतर अंतिम सामन्यांकडे आपण बोलणार आहोत. धन्यवाद. चला तर यापुढील सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. मी विनंती करेन नरेश माऊली यांना की आपल्या हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. नरेश माऊली यांच्या हस्ते आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल नक्कीच. शेवटच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. GM अर्थात गुड मॉर्निंग असं कॉलिंग होतं. BS आलंय. जास्त काही प्रश्न विचारणार नाही आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग करणार आहात. थोडासा परफॉर्मन्स कुठेतरी आपण पाहिलं तर खराब झालाय. त्याच अनुषंगाने थोडीशी वेगळी रणनीती आखून तुम्ही बॅटिंग घेतली आहे. तर इथून किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही मॅक्झिमम 60 रनांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. हे होते वासिन संघाचे कर्णधार JV स्पोर्ट्स. तुम्ही तुमच्या दिवसातील आजच्या दिवसातील कामगिरी तुम्ही सुद्धा अप्रतिम बजावली. आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. नाणेफेक जिंकला असतं तर निर्णय काय असतं आणि क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? क्षेत्ररक्षण करताना आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कागदोपत्री आमची टीम तर स्ट्रॉंग आहे, पण अपेक्षित प्रमाणे परफॉर्मन्स काय होत नाही खेळाडूंकडनं. खूप सारे प्लेयर इंज्युर्ड आहेत. इंजर्ड असल्यामुळे हवं तसं केलं होत नाही. जास्त काही वेळ घेणार नाही आहात. चला लगेच बोलूयात समालोचन कक्षाकडे. मैदानाच्या आतमध्ये तिथे मॅच चालू आहे आणि धावतं समालोचन ऐकणार आहोत. त्या ठिकाणी समालोचक आहेत आमचे कल्पेश पाटील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद रोहित. आता झालेल्या नाणेफेकीमध्ये नाणेफेकीचा कौल झालेला आहे. पुढच्या सामन्याचा JV स्पोर्ट्स आणि वासिन चॅलेंजर्स दरम्यान. पुन्हा एकदा वळूया आजच्या चालू असलेल्या सामन्याकडे. मुख्तार पुन्हा एकदा बॉलिंग मंच सज्ज होताना सामना करेल ते दिलेश. दिलेशांच्या बॅटमधून चेंडू हा चौसाला जातोय षटकाराच्या दिशेने. दिलेश यांच्या बॅटमधून जो आपल्याला षटकार बघायला मिळाला होता मागच्या 3 चेंडूंमध्ये. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, सुरुवात एवढी सुरेख करून दिली होती आपल्या संघासाठी. दुसरा डॉट चेंडू, तिसऱ्या चेंडूमध्ये बघायला मिळतो षटकार. 3 चेंडूमध्ये 10 धावांचा इथे गोळा केलेल्या त्या आपल्या संघासाठी दिलेश यांच्या माध्यमातून. दरम्यान दिलेश पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्या बॅटिंग मार्कवर सामना करतील ते मुख्तारांचा. मुख्तार आपल्यापासून दूर धावताना सामना करतील ते दिलेश. बघूया. दरम्यान सुरेख हा पुन्हा एकदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो मुख्तारांच्या माध्यमातून. आपल्याला बघायला मिळतं 1 चेंडू 4 धावा, दुसऱ्या चेंडूमध्ये निर्धाव, तिसऱ्या चेंडूमध्ये 6 धावा, चौथ्या चेंडूमध्ये पुन्हा एकदा बॉलरचा कमबॅक बघायला मिळतं आपल्याला त्या निर्धाव्या चेंडूच्या रूपाने. बघूया काय करतात मुख्तार. दिलेला 10 धावानंतर सगळ्याच्या सगळे चेंडू निर्धाव होतात की अजूनही दिलेश आपल्या संघासाठी काय करू शकतात या राहिलेल्या चेंडूंमध्ये. दरम्यान सुरेखाचा हा फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आणि फटका जातोय सीमा पार षटकार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मला. पिच चेंडू होता आणि त्यावर आपण पाहिलं असेल तर शॉर्ट टर्म पुल केलं गेलं आणि सरळ चेंडू फेकून दिलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा 6 धावांसाठी षटकार आलाय. एकंदरीत या षटकाचा विचार केला ना सर तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव आला आणि ज्या वेळेस निर्धाव चेंडू आला त्यानंतर त्या पुढील चेंडूवर मोठा प्रहार देखील आपल्याला पाहायला मिळालं. तेच समीकरण पाहतोय. चौकार, डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर हा देखील षटकार आलाय. दरम्यान नक्कीच जसा उल्लेख केला तसाचा पुढचा चेंडू हा मला वाटतं नक्कीच अतिरिक्त धाव देऊन जाईल. येस, पिचच्या बाहेर पडलेला चेंडू पंचांकडनं आपल्याला इशारा येतो की नो बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या देऊन जाणार हा चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होती ती आतापर्यंत 17.
पहिलं षटक अजूनही प्रगतीपथा दरम्यान मुक्तार सामना करतील पुन्हा एकदा दिलेश बघूया आणि हा मिस टाइम झालेला फटका क्षेत्ररक्षण येतो चेंडू खाली पण झेल काय होऊ शकलेला नाही दरम्यान एक धाव पूर्ण नक्कीच 10 धावा पहिल्या षटकामध्ये पाहिजे होत्या सुरुवात करून देण्यासाठी तशा नक्कीच आम्हाला बघायला मिळतात स्कोर बोर्डवर पहिल्या षटकामध्ये मी कुरुस्कर संघाच्या डाव असताना पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या 17 श्रीमाल संघाच्या सुद्धा 18 धावा झालेल्या आहेत मला वाटतं सामना बरोबरीने चालू आहे काहीच सांगू शकत नाहीये एक पाऊल थोडेसे पुढे आहेत नक्कीच कारण आपण पाहिलं असेल तर 17 धावा आल्या त्यानंतर या षटकामध्ये 18 आल्यात आणि नवीन गोलंदाज आपण पाहतो दहेश आलेत नवीन गोलंदाज आणि इथून आता दहेश यांना कमबॅक करावं लागेल कारण की पहिल्याच आपण षटकाचा विचार केला ना तर खूप साऱ्या धावा आल्यात सर आणि इथून कमबॅक नक्की करावं लागेल आणि फलंदाज आपण पाहतोय फलंदाज दिलेश याने दिलखुशपणे फलंदाजी केली आहे कारण आपण पाहिलं असेल ना अगदी षटकार चौकार त्यांच्या बॅटमधनं बॅक टू बॅक आपण पाहिले असतील त्याचनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या देखील आपण पाहतोय 18 धावा आल्यात पहिलं षटक संपलं आणि दुसरं षटक आपण पाहतोय दरम्यान दुसरं षटक घेऊन येतात ते दहेश डावखुरा गोलंदाज आणि पुन्हा एकदा अंपायरकडनं आपल्याला येतोय बॉल पडतोय पिचच्या बाहेर आणि नोचा इशारा येतो पुन्हा एकदा हा चेंडू देऊन जात होती अतिरिक्त धाव नक्कीच नो चेंडू त्याला काहीच वेगळं करायचा प्रयत्न होता वाईट यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पाहिलं असेल लाईन वर कडले फ्री हिट चेंडू असेल हा आणि फ्री हिट चेंडूवर पॉवरफुल शॉट एक्झिक्यूट केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत क्षेत्ररक्षण तर अप्रतिम पाहायला मिळालंय आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील कौतुक करावं लागेल सर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं नक्कीच ह्या ज्या 6 धावा वाचवल्या होत्या त्या 6 धावा नक्की त्या चेंडूची भरपाई करून टाकतील कारण अशा धावा तुम्हाला आता वाचवायच्या आहेत पहिल्या षटकामध्ये ज्या 18 आलेल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये काहीतरी धावांचा रोग तुम्हाला रोखावाच लागेल तर तुम्ही सामन्यामध्ये राहाल अदरवाईज सामना हातामधून निसटण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार नक्कीच सर आणि सामन्याचे रंग आपण इथूनच स्पष्ट करू शकत नाही यात कारण अजून जर पाहायला गेलं ना तर खूप साऱ्या धावा हव्या आहेत आणि चेंडू आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ट्रॅव्हल झालाय इथून धावांची खूप अपेक्षा आहे गोलंदाजांकरिता सुद्धा ती क्षमता आहे आता पाहतोय सरळ स्टेट उडवला अगदी चेंडू जाईल सरळ स्टेट 4 धावांसाठी आलाय चौकार दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा दहेश सामना करतो दिलेश आणि ह्या कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेल्या चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण होतीये दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न थोडासा जोखीमधरा असू शकतो दरम्यान मिसफील्ड पुन्हा एकदा झालेली आहे चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषेकडे चेंडूला अडवला आहे आणि या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा अजून अतिरिक्त पळून काढलेल्या आहेत नक्कीच ओव्हर थ्रो बायच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात काय म्हणाल तुम्ही नक्कीच मी उल्लेख करीन कारण पहिल्या दिवसामध्ये सुद्धा एक सामना आपण पाहिला होता त्या सामन्यामध्ये तो शेवटचा चेंडू होता त्या षटकाचा नव्हे तर त्या इनिंगचा शेवटचा चेंडू होता त्या चेंडूवर सुद्धा अशाच प्रकारचं आपण चित्र पाहिलं होतं त्या चेंडूवर तब्बल 6 धावा पूर्ण केल्या होत्या ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 6 धावा पूर्ण केल्या होत्या आणि आता देखील आपण पाहतोय नक्कीच 2 धावा होत्या या चेंडूवर मात्र थोडासा थ्रो आपण पाहिला तर वाईट होता आणि त्याच्यानंतर या 4 धावा पूर्ण केल्यात नक्कीच पण थ्रो वाईड असो नाहीतर थ्रो तुमचा परफेक्ट असू दे ते तुम्हाला कॉस्ट करतं कुठेतरी तुमच्या अतिरिक्त रन्समध्ये म्हणजे अतिरिक्त काय होईना धावा येणे गरजेचं आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड आणि इथून आता विजयाकरिता आपण पाहतोय 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल या षटकामध्ये जर अजून एखादा मोठा प्रहार जर आला ना तर सामन्याचे चित्र आपण बदलताना नक्कीच पाहणार आहोत याच नक्कीच उल्लेख केल्या आलाय उडवलाय ओव्हर मिड चेंडू होता त्याला भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी आलाय षटकार संख्या आपण पाहतोय 35
आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल ना, फक्त ते अतिरिक्त धावा आल्या होत्या त्या त्यांच्या बॅटमधनं नव्हत्या, बाकीच्या सर्व त्यांच्या बॅटमधनं आहेत आणि त्या 2 धावा ज्या ओव्हर थ्रोच्या होत्या. यानंतर आपण मिस टाइम शॉट पाहतोय, यष्टीरक्षक प्रयत्न करतोय तर एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का त्या ठिकाणी? दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर झालाय मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने आपली विकेट फेकून दिली आहे. कारण आपण पाहिलं असेल थोडीशी दुखापत झाली होती, धावण्याकरिता थोडीशी अडचण निर्माण होत होती, त्याच अनुषंगाने स्वतःची विकेट देखील फेकून देत असताना आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये पहिलं विकेट आलाय. विनोद बॅक टू द डगआउट, एकही चेंडू फेस केला नव्हता. तुला पाहिजे तेवढ्या जिंकून दाखव दिलेश मलारे असं नरेश माऊली इथून म्हणतायत. कारण आपण पाहिलं तर वन साइड हिरो आपण पाहिलं असेल आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं धावा आल्यात 34 धावा आतापर्यंत वैयक्तिक 34 धावांवर तो खेळताना पाहतोय आपण फलंदाज दिलेश. नक्कीच, आणि जे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात ते खरोखरच टेनिस क्रिकेटचे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मला वाटतं 3 षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आपल्याला, 3 चौकार पाहायला मिळाले आणि अजूनही मला वाटतं धावबाद होत आहेत ते दिलेश. सर, मला या वाटतं ठिकाणी या दुसऱ्या धावेची आवश्यकता होती का? कारण जर पाहायला गेलं तर धावा खूप साऱ्या आल्या होत्या आणि ही जोकुमेरी दुसरी धाव घेण्याची आवश्यकता होती का? हा प्रश्नचिन्ह सुद्धा नक्की समोर उभा राहिलाय. कारण आपण पाहिलं असेल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू गॅदर केला आणि फेक देखील आपल्याला अचूक पाहायला मिळाली होती. धावाच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 37. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल आता विजयाकरिता. बारा चेंडूमध्ये उरलेल्या 2 षटकांमध्ये 15 धावांची गरज आहे. ती श्री महाकाल संघाला श्री महाकाल संघाचे फलंदाज दिलेश बादोन त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते सागर. नॉन स्ट्राईकला आहेत ते अमोल. मला वाटतं दोन्ही फलंदाजी क्षमता बघता, क्रिकेटिंगची क्षमता बघता 12 चेंडूमध्ये 15 धावा मला वाटतं त्यांच्यासाठी खूप जास्त नाही आहेत. या आलेल्या षटकामध्ये कदाचित हा सामना संपू शकतो. बघूया पुन्हा एकदा. रुखसात पहिला चेंडू आपण पाहतोय. अगदी बोट फिरवली होती आणि बॅटची एज देखील लागलेली असावी आणि त्यानंतर आवाज देखील आला होता तो आणि जेलची संधी देखील निर्माण झाली होती. मात्र ती संधीचं सोनं करता आलं नाही यष्टीरक्षकाला. नक्कीच पाहू शकता एज लागली होती. जे ग्राउंडच्या बाहेर प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती आहे आपण थोडा वेळ थांबा ना. आज लवकर सामने संपणार आहेत, त्यानंतर तुम्ही ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करा. तो चेंडू मैदानामध्ये येऊ देऊ नका मॅच चालू असताना. यावेळेस आपण पाहताय ऑन साईडला पाहत अलाउंड द कार्पेट खेळून काढले. क्षेत्ररक्षक आलेत दूरवरून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि यस 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर आपण 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता इथून विजयाकरिता आपण पाहणार आहोत 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच मित्रांनो सहज सोपं हे समीकरण पाहायला मिळत नाहीये. कारण आपण पाहायला गेल्यानंतर भरपूर साऱ्या सामन्यांमध्ये पाहिलं असेल की 2 षटकांमध्ये धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात, मात्र चुकी घडली आहे. नो चेंडू देखील भीमर चेंडू होता आणि त्याला भिरकावून दिलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी आलाय षटकार. एवढ्या मी देईन तिरक्या तुला पाहिजे तेवढ्या. आणि त्या ठिकाणी जेल घेतली. आयवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं आणि तो प्रेक्षक सुद्धा धावत येतोय. 100 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय त्याने. आणि फ्री चेंडू असेल या पुढील, कारण हा चेंडू आपण पाहिला तर भीमर हाताला होता. त्यावर सागर यांच्या बॅटमधनं अप्रतिम फटका एक्झिक्यूट केला गेला. 6 धावांसाठी षटकार आलाय आणि त्याचनंतर धावा आपण पाहतोय 46. 10 चेंडू 6 धावा. आता हा चेंडू आपण पाहतोय दिशाहीन चेंडू.
आता अव्वंतर धाव अजून एक स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या पाहतोय 47. या चेंडूवर सामना संपेल का? नक्कीच पाहणार आहोत आणि उडवलाय सरळ आपण पाहतोय. फोर्स केलं गेलं होतं. फ्री हिट चेंडू आहे. झेल जरी घेतली असती तरी नुकसान या ठिकाणी फलंदाजांचं झालं नसतं, कारण फ्री हिट चेंडू होता. त्याचनंतर आपण पाहिलं असेल तर एक धाव पळून पूर्ण केली गेली. धावसंख्या आपण पाहतोय 48 आणि 9 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. नऊ चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना आपण स्ट्राईक एंडला पाहतोय अमोल. आता इथून अमोल जर स्ट्राईक एंडला असताना आपण सांगू शकत नाहीयेत की सामना बदलेल. नक्कीच इथे उल्लेख केला होता, जे मान्यवर बसलेत त्यांनी उल्लेख केला होता की या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट करणार अमोल, कारण 4 धावांची आवश्यकता आहे. आणि तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा कोणत्या प्रकारचा शॉट एक्झिक्यूट केला जाईल, पुन्हा रिव्हर्सचीच अपेक्षा आहे आणि तोच फटका एक्झिक्यूट केला जातोय. नक्कीच इथे मान्यवर जे आहेत ते रोज त्यांच्यासोबत खेळतायत, त्यांना माहिती आहे की अमोल कोणत्या सिच्युएशनला कोणत्या प्रकारची फलंदाजी करणार आणि त्याच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतंय. वारंवार रिव्हर्स फ्री हिट खेळण्याचा प्रयत्न होतोय. नरेश माऊली म्हणतात या चेंडूवर मॅच फिनिश आहे. मात्र अगदी खोलवर डब्याचा चेंडू आणि नरेश माऊली यांनी उल्लेख केला होता की या चेंडूवर मॅच फिनिश आहे आणि नक्कीच तो सामना संपत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. श्री महाकाळ संघ विजयी ठरत असताना. चला या पुढील होणारा सामना लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. दरम्यान वासिन संघ आपली सुद्धा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आणि जीवी स्पोर्ट्स चला स्पीडअप करा. दरम्यान जसं अनाऊन्स केलं होतं बक्षीस आणि पारितोषिक, मैदानाच्या बाहेर कोणीही षटकाराचा झेल घेतला तर त्या खेळाडूस आणि झेल घेणाऱ्या 100 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. असाच आमचा आज एक प्रेक्षक इकडे सापडला आहे. मी कॅमेरामन, आमचे मान्य कॅमेरामन यांना मी विनंती करेन की आपला कॅमेरा इकडे प्रोजेक्ट करायचा आहे. आपल्याला असंच एक प्रेक्षक सापडलेले आहे ज्यांनी आत्ताच एक झेल घेतला आहे. त्या प्रेक्षकांसाठी मान्य श्री सचिनजी कडाव यांच्याकडनं आपल्याला रोख 100 रुपयांचं